मध्यरात्र उलटून गेली होती. रात्रीचे 1:30 वाजले होते. तो उठला आणि क्षणार्धात त्याने झोपलेल्या संगीतावर हल्ला केला. तिचे मानगूट पंजात पकडले आणि तिची मान जोरात आवळू लागला. या हल्ल्याचा तिला अंदाजच नव्हता. ती झोपेत होती. ती प्रतिकार करू लागली, पण तोवर वेळ निघून गेली होती. त्याची मान त्याच्या पंजात घट्ट आवळली गेली होती. काही वेळ तिची धडपड झाली आणि ती शांत झाली. ती निश्चित झाली. ती ठार झाली हे लक्षात आला. तो तिथून पळून गेला. कोण होती ती? का मारले त्याने तिला? या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. संगीताचे नवऱ्याबरोबर पटत नव्हते. त्याला कारण होते तिचे रूप. ती सुंदर होती. या रूपावर भाळूनच त्याने तिच्याशी लग्न केले होते. तिच्या जवानीचा मनसोक्त उपभोग घेतला होता. या दाम्पत्याला एक मुलगी झाली. वय वाढत गेले. आता ती 35शीला पोहोचली होती. त्याने 40शी गाठली होती. त्याची मुलगी आता 15 वर्षाची झाली होती. साहजिकच जबाबदारी वाढत गेली. तो कामात गुंतून पडला होता. त्यामुळे त्याचे घराकडे लक्ष कमी झाले होते. त्यातच दारूसारखे व्यसन त्याला जडले आणि त्याच्यामध्ये दोबळेपणा आला. नवरा बायकोमध्ये खटके उडू लागले. तिचे काही चालले नाही. नवऱ्याने घटस्फोट दिल्यानंतर तिला दिल्ली सोडावी लागली. ती पोटा पाण्यासाठी काम शोधू लागली. दरम्यान तिने तिच्या मुलीला भावाकडे फरीदाबाद येथे ठेवले. ती कामाच्या शोधात असताना तिला रजनीश भेटला. रजनीश बुंदेल शहरात राहत होता. तोही 40शीला पोहोचलेला होता, पण त्याचे लग्न झाले नव्हते. एकटा जीव असणाऱ्या रजनीशला स्त्रीसुखाची गरज होती. त्यासाठी त्याची नजर एखाद्या स्त्रीच्या शोधात होती. यातच त्याला घटस्फोटित संगीता भेटली. ती आता एकटी पडली होती. तिला आधाराची गरज होती. संगीताची मुलगी 15 वर्षाची झाली असली तरी संगीताच्या शरीराची टणकता कमी झाली नव्हती. ती उलट आता अजूनच मोहक दिसत होती. रजनीश हा कष्टकरी होता. दिवसभर राबून तो चांगली कमाई करत होता. त्याचे पिळदार शरीर आणि कष्ट करण्याची तयारी तिला आवडायची. कामाच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली. दोघांनी एकमेकांची गरज हेरली. त्यामुळे त्यांना एकत्र येण्यास वेळ लागला नाही. त्यांच्यातील प्रेमाचा अंकुर पाहता पाहता चांगलाच रुजला. त्याने तिला खोलीवर येणार का असे विचारले आणि ती लगेचच तयार झाली. नवऱ्यापासून वेगळे झाल्यापासून तीही शरीरसुखापासून वंचित होती. तो तिला त्याच्या खोलीत घेऊन गेला. तेव्हा दोघांच्याही आनंदाला उधाण आले. दोघांनी त्या रात्री मनसोक्त कामक्रीडा केली. रजनीशचा बुटकेपणा, सर्वसाधारण रूप आणि सर्वसामान्य परिस्थिती यामुळे त्याचे लग्न जमत नव्हते. त्याला आता संगीतासारखी रूपवती मिळाल्याने तो तिच्यावर जीव ओवाळून टाकत होता. तीही त्याला मनसोक्त शरीरसुख देत होती, पण ते काही तिचे प्रेम नव्हते. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आधार असावा म्हणून तिने त्याला जवळ केले होते. पण तिची नजर एखादा चांगला पुरुष शोधत होती. आपली जवानी आहे तोवरच आपलं काहीतरी होणार हे तिला माहीत होते. रजनीशसारख्या पुरुषाबरोबर राहून आपले काही चांगले होणार नाही याची तिला जाणीव झाली होती. तरीही गेले वर्षभर ते दोघे नवरा बायको म्हणून राहत होते. दरम्यान तिच्या आयुष्यात आणखी एक पुरुष आला. तो सधन होता. दिसायला रुबाबदार होता. एकटा होता. त्याला सोबतनीची गरज होती. केवळ शरीर सुखासाठी नाही तर आयुष्याची जोडीदार हवी होती. त्याची ओळख संगीताबरोबर झाली. तेव्हा पाहता क्षणी त्याला ती आवडली. तिच्या रूपावर तो भाळला. त्याने तिला मागणी घातली. तिने त्याला आपली जीवनकहाणी सांगितली. तेव्हाही त्याने तिचा भूतकाळ मान्य करून तिला पत्नी बनवण्याचे वचन दिले. तसेच तिच्या मुलीचाही स्वीकार करून तिला बापाची माया देण्याचे आश्वासन दिले. या सगळ्यामुळे संगीताने रजनीशबरोबरचे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. पण त्याला सांगायचे कसे हा मोठा प्रश्न तिच्यासमोर होता. आता ती पहिल्यासारखी वागत नाही हे रजनीशच्या लक्षात आले होते. तर दुसरीकडे ती त्याला सगळे काही सांगण्याची संधी शोधत होती. एक दिवशी तिने त्याला रात्री आपल्या घरी बोलवून घेतले आणि ते दोघं रात्री कामक्रीडा करू लागले. कामक्रीडा करता करता संगीताने रजनीशला सगळी परिस्थिती सांगितली. ते ऐकून रजनीशच्या पायाखालची जमीनच हादरली. ती सोडून निघाली याचा अर्थ तिला कोणतरी दुसरा सापडला असणार याची त्याला खात्री पटली. तशी त्यांनी विचारले तेव्हा त्यांनी सगळे खरे सांगून टाकले. पण तिने त्या पुरुषाचे नाव त्याला सांगितले नाही. तिच्या या निर्णयाने तो अस्वस्थ झाला. मी तिच्यावर इतके प्रेम केले आणि ती मला सोडून चालली एका दुसऱ्या माणसासाठी हे ऐकून त्याला खूप टेन्शन आले. त्या रात्री तिला संपवायचे असा विचार करून त्याने गळा दाबून तिचा खून केला आणि खून केल्यानंतर तो घराला कुलूप लावून गावी निघून गेला. गावी गेल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार करत तो परत आला. येताना त्याने एक रिक्षा भाड्याने आणली होती. तो घरी परत आला तोवर संगीताचा मृतदेह सडू लागला होता. दुर्गंधी सुटत होती. त्याने तो मृतदेह पोत्यात भरला आणि रिक्षात टाकून तो बाहेर पडला. हे पोते त्याने लालबाग येथील नाल्यात फेकून दिले. त्यानंतर ती रिक्षा परत जाऊन मालकाच्याच घराजवळ ठेवली आणि तो पसार झाला.
रस्त्याच्या कडेला मृतदेह असलेले पोते पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोत्यातील मृतदेह काढून पंचनामा करण्यात आला. तसेच मयत महिलेचे फोटो सर्वत्र पाठवण्यात आले. तो मृतदेह संगीताचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान संगीता वापरत असलेला मोबाईल फोन गायब असल्याचे लक्षात आले. मग पोलिसांनी सायबर ब्रँचची मदत घेतली आणि तिच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तसेच लास्ट लोकेशन शोधले. तेव्हा पोलिसांना किशनपूर हे लोकेशन सापडले. पोलिसांनी तातडीने हालचाल करत पथक किशनपूरला पाठवले. तिथे रजनीश पोलिसांच्या हाती लागला. अवघ्या 48 तासात पोलिसांनी गाठल्याने तो गांगरला आणि त्याने खुनाची कबुली दिली. ती मला सोडून दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न करणार होती म्हणून तिला ठार मारले असे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरीसाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.